स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान समर्थन समितीच्या वतीनं दिनांक 25 रोजी दुपारी 1 वाजता बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेलं आहे। महामेळावा आयोजित करण्यापाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो 2009 पासून राखीव आहे अनुसूचित जातीसाठी। मात्र 2009, 2014, 2019 तिन्ही टर्मला बौद्ध समाजाला उमेदवारी मिळालेली नाही आणि म्हणून समाजानं एक सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर प्रेशर आणलं आणि तुम्ही ह्या वेळेला बौद्ध समाजाचा उमेदवार उभा करा, प्रयत्न करा असा एक संकेत दिला। सोशल मीडियावरती अनेक तरुणांनी त्या पद्धतीचे मेसेज सोडले, बौद्ध समाजाला उमेदवारीसाठी तुम्ही प्रयत्न करा। या एकूण पार्श्वभूमीवर 13 जुलैला मंगळवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनामध्ये एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये काही घोषणा करण्यात आली की एकच निर्धार बौद्धांचा आमदार अशा पद्धतीची संकल्पना सोडली आणि त्या संकल्पनेनुसार गेली महिनाभर फलटण तालुका आणि उत्तर कोरेगावमधली काही गावं, 26 गावं, त्याचा प्रचार दौरा म्हणण्यापेक्षा संपर्क दौरा एक टप्पा पूर्ण झालेला आहे। दुसरा जो टप्पा आहे तो आगामी काही दिवसामध्ये मेळाव्यानंतर सुरू होईल। ज्या वेळेला तो टप्पा पूर्ण केला त्यावेळेला ही जी संविधान संवर्धन समिती जी आहे, या समितीचे प्रत्येक घटक आम्ही 20-25 जण आहोत, 25-30 जण आहोत। या 25-30 जणांनी तालुक्यातलं गाव न गाव पिंजून काढलेलं आहे। प्रत्येक नागरिकाशी, प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधलेला आहे आणि साधल्यानंतर त्यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही घेतलेली ॲक्शन चांगली आहे, योग्य आहे आणि आम्ही तुम्हाला मनापासून पाठिंबा देऊ। काल आम्ही उत्तर कोरेगावमध्ये गेलो, तिथंही सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स, त्याच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि म्हणून या एकूण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ह्या महामेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। निमंत्रणं सगळ्याला देऊन झालेली आहेत। तालुका आणि कोरेगावमधली सगळी गावं प्रचार आणि प्रसार गेली महिनाभर आम्ही करतोय। उमेदवार कोण असतील, काय असतील हे हा मेळावा ठरवणार आहे आणि म्हणून यावेळची जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने बौद्ध समाज हा प्रयत्नशील आहे, काम करतो। त्या बाबतीतचे जे प्रस्ताव होते, असा एक पुन्हा समाजातून प्रस्ताव आला, इथले जे काय राजकीय नेते आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, जे विरोधक म्हणून काम करतात, अशा लोकांशी तुम्ही चर्चा करा, प्राथमिक चर्चा करा, त्यांना प्रस्ताव द्या, उमेदवारीची मागणी करा। अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही अनेक पक्षांना, अनेक नेत्यांना भेटलोय, त्यांच्याबरोबर बैठका झालेल्या आहेत, प्रस्ताव दिलेले आहेत। आता प्रस्ताव दिलेत, मागणी केली आहे। लोकशाहीमध्ये कुठल्याही नागरिकाला मागणी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, त्यानुसार आम्ही ती मागणी केलेली आहे। यानंतर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये, विशेषतः ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही कम्युनिटीज आहेत, जे काही जाती आहेत, जे धर्म आहेत, त्यांचे जे प्रमुख आहेत, उदाहरणार्थ मराठा क्रांती मोर्चा असेल, मुस्लिम समाज असेल, रामोशी समाज असेल, वडार समाज असेल, कुंची कुर्मी समाज असेल,
ह्या सगळ्या समूहाला, जाती समूहाला, प्रमुखांना आम्ही त्यांच्याबरोबर बैठका केलेल्या आहे आणि त्यांना ही सविस्तर माहिती दिलेली आहे की या वेळेला आम्हाला तुम्ही आमच्या उमेदवाराला तुम्ही मदत करा. गेली अनेक वर्ष 35-40 वर्ष आमचा समाज हा निवडणुकीला सामोरे जातोय. प्रत्येकाला आता इथे सुद्धा विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत. भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रवादी दोन्ही गटाचे आहेत, सगळ्या पक्षाचे, RPIचे आहेत, पॅंथरचे आमचे विजयराव येवले माझ्या शेजारी बसलेले आहेत, सुधीर आयवळे आहेत, ते भाजपचे आहेत, आमचे सनी काकडे आहेत, आप्पा काकडे आहेत, बपराव जगताप पाठीमागे बसलेले आहेत, आमचे गायकवाड संजय गायकवाड आहेत. ही सगळी जी टीम आहे ही टीम विविध पक्षामध्ये काम करते. मात्र त्यांनी एक निर्णय घेतला एकत्र येऊन की ही निवडणूक आपण पक्षविरहित, म्हणजे कुठलाही पक्ष डोळ्यासमोर न ठेवता आपण एकत्र यायचं आणि एकत्रपणे या निवडणुकीसाठी एकत्रपणे मुकाबला करायचा, अशा पद्धतीचा निर्णय सगळ्यांनीच घेतलेला आहे. आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सांगतो. आता राहिला जो प्रश्न आहे तो महामेळाव्याचा. महामेळाव्यामध्ये आम्ही प्रत्येक जाती धर्मातील लोकांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना, समजा इथे दादासाहेब चोरमले आहेत, धनगर समाजाचं काम करतात, ते विकास शिंदे समजा आहेत, माळी समाजाचं काम करतात. इथं बरेच माझे जे मित्र आहेत पत्रकार बसलेले आहेत, नशीरबाई आहेत, तिथं वैभव गावडे आहे, युवराज पवार आहे, अनेक प्रशांत आहे, खराडे आहेत. ही जी सगळी मंडळी आहे, हे मंडळी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी कम्युनिटीमध्ये काम करतात. तर त्यांच्या सल्ल्याने आम्ही त्या कम्युनिटीशी संपर्क केला, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. प्रेस घेण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही जो घेतलेला जो निर्धार आहे तो कायमस्वरूपी राहणार, याच्यात कुठलीही शंका नाही. तुम्ही पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की मी स्वतः पत्रकार गेली 30-35 वर्षे तुमच्याबरोबर काम करतोय. तुम्ही आम्हाला यावेळी मनापासून सहकार्य करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. 25 तारखेच्या मेळाव्याचं स्वरूप कसे असेल? 25 तारखेला मेळाव्याचं जे स्वरूप आहे ते तालुक्यातील प्रत्येक जो बौद्ध नागरिक आहे तो इथे येणार. त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, सगळी सोयी केलेली आहे. त्यांना तालुक्यातली अनेक लोक येणार आहेत, प्रचंड गर्दी होणार आहे. कारण ज्या वेळेला आम्ही महिनाभर फिरलो त्यावेळेला त्यांचा प्रतिसाद पाहता महामेळाव्याला मोठी गर्दी होणार असल्याचं संकेत मिळत आहे. आणि सांगितलं नाही बोला ना, प्रश्न विचारा ना तुम्ही. या मेळाव्याला इतर पाहुण्यांना या मेळाव्याला इतर कुठल्या पाहुण्यांना निमंत्रित केले, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय? आता शक्यतो फलटण कोरेगाव मतदारसंघातील जेवढे सर्व समाजाचे बंधू आहेत त्या बंधूंना आम्ही व्यक्तिशः गाठ घेऊन त्यांच्याबरोबर जे आमच्या समाजाबाबत जे काही डिस्कशन करायचे आहेत त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बऱ्यापैकी सर्व समाज, म्हणजे असा राहिलेला कुठलाच समाज नाही, सर्व समाजाच्या बाबतीत सर्व समाजाच्या प्रतिक्रिया आमच्या समाजाबाबतीत चांगल्या आहेत आणि ते सर्वजण म्हटलात की आम्ही त्या स्टेजवरती येणार आहेत. तर हा बौद्ध मेळावा घ्यायचं कारण एवढंच आहे की ज्या गटातटामध्ये अनेक वर्षापासून इतर सर्व समाजामध्ये तीच गत आहे जी आमच्या समाजामध्ये आहे, परंतु सर्व गट तट साईडला ठेवून आज आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे. एक वज्रमूठ बांधलेले आहे आणि ह्या संघर्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या घरात असणारा आम्ही वाद मिटवलेला आहे. मग सरांनी मागाशी सांगितलं की अनेक संघटनेचे लोक इथं या ठिकाणी तुम्ही बघता की बसलेले आहेत. आधी आम्ही एकत्र झाल्यानंतरून आम्ही भूमिका घेतली की गेल्या 15 वर्षापासून आपल्याला नाकारलं का जात आहे,
आणि ज्या पद्धतीनं आम्हाला नाकारलं जाते त्याची कारणं आम्ही शोधतो. कारणं शोधल्यानंतर काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आला की एकजूट आम्ही नसल्या कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी नाकारलं जातंय. त्यामुळं आम्ही प्रथमतः आमच्या घरामध्ये एकोपा केला आणि एकोपा केल्यानंतर ज्या तालुक्यामध्ये आमचा बौद्ध समाज आहे त्या सर्व समाजाच्या गावावाडी वस्तीमध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली की यंदा आमदार हा आपला समाजाचा असावा आणि एकच निर्धार बौद्ध आमदार ही भूमिका सर्वांना पटवून सांगून त्यानंतर दुसरी भूमिका घेतली की सर्व समाजाच्या गाठीभेटी आम्ही घेतल्या. चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आम्हाला सर्व समाजातून रिस्पॉन्स आहे. परंतु आमची ताकद दाखवायची म्हटलं तर नुसतं गाव भेट करून किंवा मेजॉरिटी दाखवून उपयोग नाही. त्याच्यासाठी एक मेळावा आयोजित करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं या मेळाव्यासाठी फलटण कोरेगाव मतदारसंघातून किमान 15,000 ते 20,000 लोक या ठिकाणी येणार आहेत. त्यांची असणारी सोय सरांनी सांगितली की टॉयलेटपासून ते नाश्त्यापर्यंत बसण्यापर्यंत सर्व सोय त्यांची त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर 3 तासाचा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये शीतलताई साठे असतील, सागर भोसले असतील यांचेही कार्यक्रम होणार आहेत. बाहेरून येणारे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांना बोलण्याची संधी देणार आहे. त्याचबरोबर आमच्या समाजाचे काही वक्ते आहेत त्या वक्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची आम्ही संधी देणार आहे. आमच्या भावना ज्या काय आहेत त्या आमच्या समाजाला सांगण्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमतः मला आभार मानायचा जे 2 पत्रकार आहेत त्या बांधवांचं. एक तर रुद्रभट्टे साहेब आहेत, दुसरे आयवळे साहेब आहेत, आमचे रोहित आयवळे साहेब आणि सर्वजण. कारण सुरुवात ज्यावेळेस गंधवार्ता या ग्रुपला आम्ही केली होती की एक निर्धार बौद्ध आमदार, तेव्हापासून ती थिनगी पडली आणि ती थिनगीची आता मशाल झालेली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजासाठी एक संघर्ष उभा केलेला आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.